मला वाटतं महाराष्ट्र सरकारमध्ये जे कोणी भाजपच्या मांडी लावून बसलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ही भूमिका मांडतायत, त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी ही भूमिका मांडावी। मला असं कळलं की माननीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री सुद्धा आज केंद्रात भेटीला गेलेले आहेत आणि मला वाटतं की जर त्यांनी ही मागणी शेतकऱ्यांची पूर्ण केली तर त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालून त्यांचा सत्कार करेल, पण शेतकऱ्यांची बाजू ही घेण्याची वेळ आहे। या ठिकाणी आहे काय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एवढा बंदोबस्त लावला जातो? हेच दुर्दैव आहे की प्रशासनाला आंदोलन चिरडायचं, पोलिसांचा बंदोबस्त करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार करायचं, कारण मोदी सरकारला हा शेतकऱ्यांचा आवाज दडपायचा आहे। आपण किसान आंदोलनाच्या वेळी दिल्लीमध्ये बघितलं, वर्षभर शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं, तेव्हा जे काळे कृषी कायदे होते ते मागे घेतले गेले। या पद्धतीने हा दबाव टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहात आणि उद्या जर शेतकऱ्यांना पिकवणं बंद केलं तर तुमचे खायचे वांदे होतील। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। काय होणार आहे हे निर्यात शुल्क जे लावलेलं आहे कशा शेतकऱ्यांचा भाव? माझी ही विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना, जे केंद्रीय नेत्यांचं स्वागत करतात, की जोपर्यंत कांद्यावरचं हे निर्यातीवरचं निर्यात शुल्क मागं घेतलं जात नाही आणि कांद्याला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत केंद्रातला जो कोणी नेता महाराष्ट्रात येईल त्याची कांद्याचं माळ घालूनच स्वागत करावं, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्याचं दुःख हे केंद्रातल्या मोदी सरकारमधल्या भाजपच्या नेत्यांना समजावं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त कशी तीव्रता राहील आंदोलनाची? हा शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या कानापर्यंत, कारण सातत्यानं आपण बघतो दुधाची भुकटी आयात करण्याचा आवाज देऊन दुधाचे दर पाडले, त्यानंतर सोयाबीन पेंड आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, आज कापूस 50% कापूस हा विक्रीला अजून आलेला नाही। असं असताना आता टोमॅटोला 4 पैसे मिळत होते, नेपाळमधून टोमॅटो आहेत करून टोमॅटोचे भाव पाडले आणि आता कांद्याचे सुद्धा भाव पाडले जात आहेत। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा संतप्त झालेला आहे। शेतकऱ्याचा बळी हा महागाई नियंत्रणाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या पोटावर पाय दिला जातोय आणि त्यामुळे सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता हे जे निर्यात शुल्क धोरण लावल्यानंतर काय होईल, किती दर खालावेल असं तुम्हाला भीती वाटते? हा दर आणखी खालावेल याची भीती आजही जर तुम्ही बातम्या बघितल्या तर जवळपास 4,500 टन कांदा हा JNPT मध्ये पडू नये, त्याचा एक्सपोर्ट होत नाहीये आणि एकदा ही अघोषित निर्यात बंदी आहे, ही निर्यात एकदा थांबली की देशांतर्गत बाजारपेठेत पुन्हा कांद्याचे भाव हे पडणार आहेत। धनंजय मुंडे दिल्लीत आहेत, धनंजय मुंडे केंद्रीय खाऊ नका असं बोललं जातं, कितपत हे सगळ्यांचं? हे बघा, यामध्ये सप्लाय चेन मध्ये ग्राहकाला वाजवी दरात कांदा मिळाला पाहिजे आणि त्याच वेळी उत्पादकाला म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा पुरेसा भाव मिळाला पाहिजे। जेव्हा आमचा शेतकरी 2 आणि 5 रुपयांनी कांदा विकत होता, तेव्हा जर सरकारने कांदा विकत घेतला असता तर आज ग्राहकांना सुद्धा वाजवी दरात त्यांना कांदा देता आला असता आणि शेतकऱ्यांना सुद्धा 4 पैसे देता आले असते, पण सरकारने यामध्ये कुठेही मदत केलेली नाहीये आणि केवळ ग्राहक विरुद्ध शेतकरी असं करण्यासाठी आता ही महागाई वाढली का? खरोखर कांद्याच्या विषयी सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संतोष आहे का, असंतोष आहे का? तर तो असंतोष नाहीये। असं असताना केंद्र सरकारला महागाईवर नियंत्रण आणण्यात सपशेल अपयश आलेलं आहे आणि मग जर एवढंच तुम्हाला अपयश आलंय ना, तर मग कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा खाद्यतेलातले बडे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना का नाही सांगत तुम्ही किमती कमी करा? पेट्रोल डिझेलच्या किमती का नाही कमी होत? सर्वसामान्य शेतकऱ्याचाच का बळी दिला जातो? हा शेतकऱ्याचा आक्रोश। धनंजय मुंडे दिल्लीत आहेत, केंद्रीय शेतकरी मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत, या प्रश्नावरही चर्चा होऊ शकते। काय तुम्ही मागणी कराल आमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना? आणि नक्कीच ही मागणी आहे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना की महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राचं हित बघावं। सत्ता येते जाते, महाराष्ट्राचा विकास हा सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित जर जोपासलं गेलं तरच होणार आहे। त्यामुळे माननीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे हे निर्यात शुल्क तातडीनं मागं घ्यावं आणि कांद्याची निर्यात ही मोकळी करावी, ही मागणी करावी। त्याचबरोबर कांद्याला हमीभाव मिळवून द्यावा, ही मागणी करावी। मी स्वतः कांद्याची माळ घालून त्यांचं स्वागत करेन। सर, मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। धनंजय मुंडे निवडून नाही आले तर फेटा बांधून म्हणले होते, आज तुम्ही बंद करताय, म्हणजे त्यांच्या बाबतीत केलेला पण खरा होतो। तर याचा अर्थ आमचं एवढंच म्हणणं आहे की
हे जे निर्यात शुल्क, हा जो तुघलकी निर्णय, हा केंद्र सरकारने मागे घ्यावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे 4 दिवस यावेत. सर, मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. 80 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी पोलीस प्रशासनाचे तैनात आहेत. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल, पोलिसांना काय विनंती कराल? पोलिसांना हीच विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याचीच पोरं आहात, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहा. या शेतकऱ्याचे हाल होताना तुम्ही बघितलेले आहेत आणि त्यामुळे आज शेतकरी त्याच्या हक्कासाठी जर रस्त्यावर उतरतोय तर तुमचं सहयोग, तुमचं सहकार्य तेवढंच अपेक्षित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.